नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रेमदास राठोड थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मदिवस या निमित्ताने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांच्या जीवन कार्यावरती प्रकाश पाडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। सर्वप्रथम सर्व हिंदू बांधवांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, श्री प्रभू रामचंद्र हे एक आदर्श व्यक्तिमत्व असून श्रीराम आदर्श पुत्र म्हणून सुद्धा ओळखला जातो। रामाने आईवडिलांच्या आज्ञेचं सदैव पालन त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे। आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही श्रीराम लक्ष्मणाचीच उपमा दिली जाते। श्रीराम एक पत्नी वृत्ती व राजधर्माचे पालन करण्यासाठी तत्पर आदर्श राजा सुद्धा मानला जातो। प्रजेने स्थितीबाबत संशय व्यक्त केल्यावर त्यांनी आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग त्यांनी केलेला आहे। श्रीराम हा आदर्श शत्रू सुद्धा होता। रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्यांचा भाऊ विभीषण नकार देत असताना तेव्हा प्रभू रामचंद्र त्यांना सांगतात की मरणाबरोबर वैर संपते। तू जर रावणांचा अंत्यसंस्कार करणार नसेल तर मी तो अंत्यसंस्कार करेन, तो माझाही भाऊच आहे। अशा पद्धतीने विभीषणची समजूत काढणारा हे प्रभू रामचंद्र। श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादाचं पालन करून केलेला असंही आपल्याला रामायणाच्या माध्यमातून अभ्यासाला मिळते। म्हणूनच तर त्यांना भारतीय जनमानसात मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटले जाते। ज्यावेळेस प्रभू रामचंद्र हे वनवासात गेले त्यावेळेस सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत। दशरथ राजाला कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या 3 राण्या त्यांना होत्या। भगवान राम कौशल्याचे पुत्र म्हणून ओळखले जातात। लक्ष्मण भैया हे सुमित्रा मातेचे पुत्र म्हणून ओळखले जातात आणि भरत व शत्रुघ्न हे कैकेयी मातेचे पुत्र म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहे। नियमानुसार राजांचा ज्येष्ठ पुत्रच राजा होण्यास पात्र आहे। त्यामुळे श्रीराम अयोध्याचा राजा होणार हे निश्चित होतं। कैकेयी ज्याने राजा दशरथाचे 2दा प्राण वाचवले होते आणि दशरथाने त्याला असे वरदान दिले होते की आयुष्याच्या कोणत्याही क्षणी त्यांच्याकडून 2 वर तू मागू शकते असं दशरथ राजाने कैकेयीला सांगितलं होतं। कैकेयीला रामाने राजा व्हावे आणि भविष्य पाहता आपला मुलगा भरत हा अयोध्याचा राजा व्हावा अशी त्यांची मनोमनी इच्छा होती। म्हणून त्याने राजा दशरथाकडून रामाला 14 वर्ष निर्वासित केले आणि आपला मुलगा भरतासाठी अयोध्येचं राज्य कैकेयी मातेनं मागितलेलं हे सर्वांना आपल्याला माहिती आहे। शब्दात बांधलेल्या राजा दशरथाला हे स्वीकारण्यास भाग पडले।
श्रीरामांनी वडिलांच्या आज्ञेचं पालन केले. श्रीरामांनी पत्नी देवी सीता आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण जी यांच्यासोबत वनवासात गेलेलंही आपल्याला लक्षात येतं. आणि वनवासात गेल्यानंतर अनेक प्रकारच्या संकटांना प्रभू रामचंद्रांना जावं लागलेलं हे तितकंच खरं आहे. 14 वर्षाचा वनवास पूर्ण केल्यानंतर अनेक संकटे त्यावेळेस त्यांना भोगावी लागलेली आहे. आणि त्या संकटांना त्यांना लक्ष्मण भैया, हनुमानजी या सर्वांनी खूप मोलाचं सहकार्य करून सीतामातेचा शोध घेईपर्यंत आणि रावणांचा वध करेपर्यंत सहकार्य त्यांना केलेलं आहे, ही आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला परिचित आहे. आणि ह्या व्यक्तीचं गुण जर आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं तर नक्कीच आपलंही कर्म ह्या ठिकाणी जिवंत राहू शकते. कारण ज्ञानी माणसं, बुद्धिवान माणसं, चांगली कर्म करणारी माणसं हे देहाने जरी गेली तरी त्यांच्या कर्माने ते आजही जिवंत आहेत. म्हणून प्रभू रामचंद्रांचं सात्विक गुण त्यांच्याकडे असल्या कारणामुळे, मर्यादा पुरुषोत्तम असल्या कारणामुळे, आदर्श व्यक्तिमत्व असल्या कारणामुळे आजही त्यांच्या गुणांचं, त्यांच्या कार्यांचं आपल्याला हेवा वाटत असतो. प्रभू रामचंद्रांसारखे विचार, आज्ञाधारी मुलगा जर ज्या कुटुंबामध्ये जन्माला आला तर त्या कुटुंबातले आईवडील सुखी, समाधानी आणि आनंदी असतात. मित्रांनो, म्हणून सर्वांनी आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांसोबत चांगल्या पद्धतीने आपल्याला कसं वागता येईल, आपल्या नातेवाईकांसोबत आपल्याला चांगल्या पद्धतीने कसं वागता येईल आणि समाजामध्ये स्वतःचं एक अस्तित्व कशा पद्धतीने आपल्याला निर्माण करता येईल हा विचार करून सर्वांनी आपलं आयुष्य जगलं गेलं पाहिजे. श्रीरामप्रभू अयोध्येला परत येताना रामाने रावणाचा युद्धात पराभव केला आणि त्याचा धाकटा भाऊ विभीषण त्याला लंकेचा राजा बनवण्याचं कामसुद्धा प्रभू रामचंद्रांनी केलेलं आपल्याला दिसून येत आहे. राम, सीता, लक्ष्मण आणि काही वानर पुष्पक विमानात अयोध्येला निघाले. तेथे भेटल्यानंतर अयोध्यात राम आणि सीतेचे राज्याभिषेक झाला. संपूर्ण राज्य कार्यक्षमतेने वेळ घालवू लागला असंही आपल्याला याकडे म्हणता येतं. प्रभू रामचंद्राने शारीरिक त्यागसुद्धा केलेला आपल्याला लक्षात येते. जेव्हा रामचंद्रजी आयुष्य पूर्ण झाले तेव्हा यमराजाच्या संमतीने त्यांनी सरयू नदीच्या काठी गुप्तर घाटावर देहत्याग केलेला आणि पुन्हा वैकुंठधाममध्ये विष्णू रूपात विराजमान झाले असंही आपल्याला प्रभू रामचंद्राबद्दल या ठिकाणी बोलता येतं. रामराज्य याच्याविषयी आपल्याला बोलायचं झालं तर पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार यांच्यावर हृदयातील आत्मा रामाचे राज्य असणे हे खरे रामराज्य होय असे संतांचे सांगणे आहे. मित्रांनो, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या संयमतेनं आपण वागलं गेलं पाहिजे. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार याच्यावर ज्या व्यक्तीने कंट्रोल केला आहे, ज्या व्यक्तीने याच्यावर विजय मिळवला, तो समाधानी, सुखी आणि सुव्यवस्थित आयुष्य जगत असतो. म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व सनातन धर्मातील जे बांधव आहेत ह्या बांधवांना सांगावायचं आहे की जेणेकरून आपण ही रामजन्म दिवस जो आहे ह्या दिवसानिमित्त आपण ह्या आदर्श मर्यादा पुरुषोत्तमांचं गुण आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकारावं
आपल्यासोबत असणारे, आपल्या कुटुंबातील, आपल्या परिवारातील व्यक्तींना सुद्धा आपण या गुणांचा स्वीकार करण्यासाठी सांगावं. तेव्हाच खरं प्रभू रामचंद्रांना त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपल्याला हा निर्णय घेता येईल. फक्त रामनवमी साजरी करायची आणि त्यांचे कार्य फक्त ऐकायचं आहे आणि सोडून द्यायचे, असं जर आपण केलं तर एक आदर्श व्यक्तिमत्व आपण स्वतः घडू शकत नाही. कारण आदर्श व्यक्तिमत्व जर चांगलं समोर असेल तर तो आदर्श जर आपण आपल्या जीवनामध्ये जर स्वीकारला तर नक्कीच माणसाला एक समाधान किंवा माणूस म्हणून या पृथ्वीतलावर आल्यानंतरचं जो काही समाधान आहे तो समाधान त्या ठिकाणी मिळू शकतो. म्हणून सर्व हिंदू बांधवांना हात जोडून विनंती आहे की आज रामनवमी आणि ह्या रामनवमी दिनानिमित्त आपण सर्वांनी संकल्प करावा आणि नाही सर्व गुण आपण त्या ठिकाणी घेऊ शकत, पण काही का असना फुल नाही फुलाची पाकळी असे गुण आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारावं, तरच खरं हिंदू धर्मातील आपण मानव आहोत असं आपल्याला म्हणता येईल. बोलण्यासारखं खूप आहे. रामायण जर आपण वाचलं तर रामांचे अनेक लीला आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासाला मिळतात. अनेक अवतार आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या रूपामध्ये समाजाला आनंद कसं देता येईल, समाजामध्ये चांगल्या प्रकारच्या प्रेरणा कशा रुजवता येईल, यासाठी भगवान विष्णूने वेगवेगळ्या रूपात अवतार धारण करून लीला त्यांनी दाखवलेली आहे. पण आपण फक्त वाचतो आणि सोडून देतोय. पण ह्या खरंच आदर्श व्यक्तिमत्वाचं जर सात्विक गुण जर आपण आपल्या जीवनामध्ये घेतलं तर नक्कीच समाधान प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल आणि आनंद आपल्या जीवनाचा आपल्याला घेता येईल. पुन्हा एकदा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करण्यासाठी विसरू नका. श्री रामचंद्र भगवान की जय. जय जय सियाराम.